नालासोपारा परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। नालासोपाराच्या महेश पार्क येथील नालंदा अपार्टमेंटमध्ये 17 डिसेंबर रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपी दाम्पत्याला अवघ्या 48 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना नालासोपाराच्या नालंदा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अपर्णा शेलार यांच्या घरी ही चोरी झाली होती। चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत कपाटातील 4,40,000 रुपयांचे दागिने, रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली होती। या घटनेनंतर घरमालकांनी तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 48 तासात आरोपींचा छडा लावला। या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाटप याला पोलिसांनी सुरत येथून ताब्यात घेतलाय। या तपासादरम्यान त्याने या चोरीत आपली पत्नी गीता संतोष जाटप हिचाही सहभाग असल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 2,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। सलग वाढणाऱ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, नालासोपारा।